हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या चॅनलवरती आणि आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला घेतला आहे, कारण आज सकाळ सकाळ सर्वांचं आवरून झालं आहे. तर म्हणलं चला आता छानपैकी काहीतरी नाश्त्याला बनवा, म्हणून मग मी आज नाश्त्यासाठी पोहे बनवायला घेतलेत. बघा, इकडं पोहे बनायला घेतलेत. कांदा टोमॅटो हे सगळं आणले, कोथिंबीर हे चिरायचं सगळं. आणि तुमचं काय चाललंय? हाय फ्रेंड्स, सर्वांना गुड मॉर्निंग. आमच्या अश्विनी दीपक सोनवणे ह्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही आज सकाळ सकाळी लस्सी पितोय. सकाळ सकाळ लस्सी पिता सर्दी होईल की नाही? सर लस्सी आहे इथे बासुंदी आहे. आमच्या ते दोन तुमचेत आणि हे दोन माझे आणि हे दोन आईंचे, हे दोन पप्पांचे आणि हे दोन भाऊजींचे आणि हे दोन तुमचे. बरोबर झालं. खूप छान असं प्रोडक्ट आहे. माझा बारका भाऊ नेचर डेअरीत जॉबला आहे ना, ते मोठी डेअरी आहे, सर्वात लई मोठी कंपनी आहे. त्यांचं प्रोडक्ट आहे मित्रांनो. खूप छान असा आस्वाद वगैरे खायला वगैरे एकदम भारी लागतो. तुम्ही कधी कुठल्याही शॉपमध्ये जावा आणि नेचर डेअरीचं प्रोडक्ट मागा, बिंदास तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावरती लिहिलंय पण बघा, नेचर डेअरी बासुंदी लस्सी हे खूप छान छान आहे ना. खूप छान म्हणजे शरीराला चांगलं आहे, भेसळ वगैरे काहीच नाही. आणि कंटिन्यू घरामध्ये आणतोय हे प्रोडक्ट आमचं. तर सारखं सारखं आमच्या घरात काही ना काय असतंच. तर चला असो, आता आम्हाला नाश्ता बनवायचा आणि आज आम्हाला लवकर उरकायचं आहे, कारण आज आम्ही कुठेतरी फिरायसाठी जाणार आहे. तर तुम्हाला आम्ही कुठं जाणार आहे, काय करणार हे बघण्यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. तर आमचे व्हिडिओ असेच कंटिन्यू करत राहा. तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि खाऊन पण घेतो. तर बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की आज आम्ही कुठेतरी जाणार आहेत. तर आम्ही आता चाललो बारामतीला, आहे ना? हा, 12 चालू आज फिरायला. आज आता चाललो फिरायला. इकडे घेतले गॉगल. थोडी खरेदी पण करायची. आमचे दीदी आले दुसरे, तिला पण काहीतरी घ्यायचंय. आणि चुलत्यांचं ऑपरेशन आहे, त्यांनाही बघायला जायचंय आज आम्हाला. आमच्या चुलत्यांचं ऑपरेशन आहे उद्या आहे. त्यांच्या चुलत्यांचं ऑपरेशन उद्या आहे. तर आम्ही आता चालू त्यांचा डबा घेऊन आम्ही दोघं जण बघा जेवण द्यायचंय नानांना आता. तर चला आता आम्ही चाललो बारामतीला. आता 12 वाजले आणि आम्ही दवाखान्यात आलो आणि नानांना जेवायला दिलं, कारण खूप उशीर झाला होता, त्यामुळे आल्यावरती काही व्हिडिओ घेतला नाही. बघा, इथं आलो भंडारी हॉस्पिटल, इथं बारामतीमध्ये आहे रोडच. तर आम्ही इथं आलो, नानांना जेवण हे दिलं. तर आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहेत. तर चला, आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा असा. तर बघा, आता आम्ही नानांना डबा हे देऊन आलो आणि आता आलो साडी घ्यायला. तर पंचमीसाठी मला साडी घ्यायची. मी एक साडी आणि ब्लाऊज शिवून घेऊन जाणार. तर बघा, इकडे साड्या बघायचं चाललंय आमचं. हे बसले हो, कसली साडी घेणार? कितीची? पाठीमागले स्टॉक आला आता नवीन. किती घेणार? तर चला आता आम्ही साडी बघतो आणि घेतलं तुम्हाला दाखवते मी कुठली चॉईस केली ती. तर चला, असंच आमचं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा, आता साडी बघितली आणि 2 आवडल्यात. कुठली घावावी समजा नाही. इकडं आहे बघा ही, आणि इकडं ही आहे कलर. हा कलर सगळ्यात आवडतो मला, सगळ्यात फेवरेट कलर आहे माझा, ब्लॅक. आणि हे बघा, इतक्या भरपूर अशा साड्या काढल्यात आणि ते तिथं बसले दमून गेले. हाय ना, दमून गेला ना. किती काढल्या मी? मला म्हणतात तुला एकटीला घ्यायचं, तर किती काढल्यात? मी तर काहीच काढलं नाही. काय काय बायका किती काढतात. आता कन्फ्यूज झाले, ही घेऊ का ती घेऊ. तर बघा, आता मी दुकानाच्या बाहेर आले साडी घेऊन. मला वाटलं आतमध्ये चमकते, पण बाहेर पण चमकते. अगं बघा, हा ही घे का फायनल? चांगली दिसते ना. हा, दॅट्स फायनल. छान दिसती. तुम्हाला आवडली? छान, एकदम छान. पाणी तर आता ही साडी फायनल केली बघा आम्ही. छान आहे का? तुम्हाला आवडली का? कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आता आम्ही इथं शेजारी एका ब्लाऊज शिवाय टाकायला चाललो होतं आणि जाता जाता दाजींचं घर होतं रस्त्याला. तर म्हणलं दाजींच्या घरी जाऊन यावं. तर बघा, त्यांचं आतमध्ये काम चालू आहे. त्यांचे ते सोना हर्बलचे प्रोडक्ट न्यायला बरेच जण आले, त्यामुळं त्यांच्या दाजींचा काही व्हिडिओ घेतला नाही. तर आम्ही आता चाललो ब्लाऊज शिवाय टाकला. आम्ही अजून वापस येणार आहे का नाही? चला, दाजींची भेट झाली आता. चला. आता आम्ही सोना हर्बलचं म्हणजे इथं दाजीच्या इकडे आलो आणि इतके गर्दी, तर दाजी सोया गर्दीत दिसत नाही. हो, तुम्हाला दाजी दिसले का त्या गर्दीत? दाजी दिसले. दाजी बरं, आताच माझं बोलणं झालं. बघा किती गर्दी. मला ॲड्रेस लिहून टाका व्हॉट्सअप नंबरवरती, हा, म्हणजे लक्षात आणून पाहिजे असं टाका. काय बोलायचं का नाही? हा, मग काय तुमचे प्रोडक्ट देणार का आम्हाला? देणार की. कधी? घेऊन जावं की, आपलंच आहे सारं. हा, मग आपलं ते सारं घेऊन जावा म्हणतात. फ्री मध्ये का पैसे मध्ये? फ्री.
पैसे असते तू मला फ्रीमध्ये. तर बघा आम्ही आता दाजीची आणि ताईची भेट घेऊन आलो, पण त्यांना भरपूर असं गिऱ्हाईक आहे, त्यांना जास्त काही बोलायला सुद्धा वेळ नाही. तरी पण ते आमच्यासोबत बोलले, थोडेसे वेळ काढून, एवढी गर्दी आहे तरी वेळ काढून आमच्यासोबत 2-3 मिनटं बोलले. मग म्हणलं चला आता आम्ही येतो, मला प्रोडक्ट घ्यायचे होते पण म्हणलं आता नंतर आलं घेते. आता इतकी गर्दी आहे ना आतमध्ये, तुम्ही तर बघितलं इतकी गर्दी आहे. तर चला म्हणलं आता आम्ही चालू काहीतरी खायला. तर चला आता मी आमचं ब्लॉग असंच कंटिन्यू करा. तर बघा आता पंचमीला साडी घेतली, मग म्हणलं थोडंसं काहीतरी घ्यावं अजून मेकअपचं हे, म्हणून आम्ही इथं आलो. शृंगार लेडीज शॉप इतकी भारी भेटते नाही तर एकदम स्वस्त एकदम होलसेल दरात. तर आम्ही आलो तिकडं. तर बघा आता आम्हाला फिरून फिरून भूक लागली, म्हणून आता आम्ही काहीतरी खायला आलो तिकडं. चायनीज खायला, चायनीज नाही मंचुरियन खायला आलो. मी आले बारामतीला की पहिले मंचुरियन खात असते. बघा इथं किती गर्दी भरपूर अशी. तर चला आता आम्ही खातो. आलेत बघा गाडी घेऊन. तर बघा आता आमचं मंचुरियन आलंय खाण्यासाठी दोघांचे 2. तर बघा आता आम्ही भरपूर दुकानात फिरलो आणि पल्लवी कलेक्शनमधनं पण काय घेऊन आलो. आणि आता पण एक बटरफ्लाय साडी घ्यायची म्हणून आता नंतर त्याच दुकानात आलो. फिरून 2-3 वेळेस फिरून ह्याच दुकानात आलोय आम्ही. आणि ह्यांचं दुखतंय डोकं आहे ना, खूप फिरलो ना त्यामुळे डोकं दुखायला लागलं. फिरून त्यांचं डोकं दुखायला लागलंय. तर चला आता आम्हाला जायचं लवकरच घरी. तर बघा आम्ही आता शेतकऱ्यामध्ये आलो जास्त, आणि मग ह्यांना म्हणलं थांबा आपण काहीतरी खायला घेऊया थोडंसं. काय घ्यायचं? मला वाटतं त्यांचं दुकानात जेवढं असतं ना तेवढं थोडं प्रत्येकाची चव घ्या आपण. मला काहीतरी घ्यावं म्हणलं खायला आता. तर काहीतरी स्वीट हो मग कृष्णा स्वीट्स. तर चला आता काहीतरी खायला घेतो. तर बघा आता ज्येष्ठ घरी आले, फ्रेश झाले, आणि जेवढं काय आणलं होतं तेवढं सगळं आईला दाखवलं. काही साडी घरी आणली नव्हती, कारण साडी तिकडंच पिकअप फॉल आणि ब्लाऊज शिवायला टाकला होता, त्यामुळे काही घरी आणली नाही. आईला म्हणलं नंतर आलेलं घरी मग तुम्हाला दाखवल. तर फ्रेश झाले आणि खायला आणलं होतं कुरकुरं, तर ते खात बसले. येताना शेटपळवरनं खायला आणलं होतं. तर आज थोडा टाईम आहे म्हणलं, मग थोड्या वेळाने मच्छी बनवायची. आज बिगवनची स्पेशल मच्छी बनणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते बनवल्यावर. तर चला आमचा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करत राहा आणि मी काय करते ते बघत राहा. तर बघा आता संध्याकाळचे 8 वाजले आणि माझा सर्व स्वयंपाक रेडी झालाय. ती मच्छी बाहेर तळली चुलीवरती आणि बाकीचं सगळं घरात बनवले. तर मी भाकरी बनवली आणि इकडं बनवले रशी. बघा डोके टाकले घरात माझ्याचे. इकडं रशी बनवली आणि इकडं बनवली माझ्यासाठी अंड्याची भुर्जी. मी काय मच्छी खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी अंड्याची भुर्जी बनवली आणि सर्वांसाठी मच्छी बनवली. तर चला आता आम्ही जेवण करतो. तर बघा आता आमचं सर्वांचं मस्तपैकी जेवण झालं आणि आज आम्ही सोमादाजीकडे गेलो होतो. तर तुम्हाला तिथल्या प्रोडक्टबद्दल माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते. दाजीकडे सोना हर्बलचे 5ही प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि एकदम ओरिजिनल आहेत. कंडिशनर आहे, शॅम्पू आहे, अजून स्प्रे आहे, मेहंदी आहे आणि तेल आहे. तर 5ही प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि ओरिजिनल आहेत. तर तुम्हाला माहीत नसेल तर जावा आणि नक्कीच व्हिजिट द्या. सोमनाथ वाघमारे त्यांची इंस्टा ID आहे आणि सोमनाथ वाघमारे यूट्यूबला पण त्यांचा चॅनल आहे. तर तुम्ही नक्कीच जावा, व्हिजिट द्या आणि वापरून पहा. मी गेले होते, मला तर दाजी म्हणले होते की तुझ्यासाठी घेऊन जा, पण मी नको म्हटलं, कारण म्हणलं दाजी पण लई घाईत आहेत आणि मी पण घाईत होते. म्हणलं एका दिवशी फ्री आले ना तर नक्कीच घेऊन जाईल. दाजी म्हणले होते की पैसे हे काही देऊ नको, फ्रीमध्ये घेऊन जा. मी म्हणलं तसं नसतं, तुम्हाला काय फ्रीमध्ये भेटलंय का? पण म्हणजे मी घेतलंच नाही, नको म्हटलं. मी नंतर येऊन घेऊन जाईल म्हणलं. नाही तर तुम्ही म्हणसाल तू नाही आणलं ना, आम्हाला काय सांगते वापरायला. तर तसं नाही, मी पण घेऊन येणार आहे आणि मी पण ट्राय करणार आहे. तर तुम्ही पण ट्राय करा माझ्यासोबत. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आपण उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. ओके, बाय फ्रेंड्स.